बसमध्येच हे काय करायला निघाले होते रे? प्रेमी जोडप्याने शेजारी शेजारी स्लीपर सीट्स बुक केल्या आणि पुढे घडलेला प्रकार ऐकून तुम्हीही हादरून जाल. बस हलू लागली. विश्वास बसणार नाही नेमकं काय घडलं असेल. त्या दोघांनी असा कोणता डाव आखला होता आणि शेवटी का उसळला एवढा संताप? ऐका ही पूर्ण घटना शेवटपर्यंत. रात्रीची वेळ होती. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बसस्थानकावर गर्दी उसळली होती. लोक आपापल्या सीट्स शोधत होते, सामान ठेवत होते, काही जण फोनवर बोलत होते तर काही शांतपणे झोपेची तयारी करत होते. वातावरण साधं वाटत होतं, पण त्या बसमध्ये आधीच एक प्लॅन आखलेला होता. त्या दोघांनी प्रवासाच्या काही तास आधीच सीट्स बुक केल्या होत्या, तेही अगदी विचारपूर्वक. शेजारी शेजारी स्लीपर सीट्स. इतकंच नाही तर बुकिंग करताना त्यांनी एक वेगळीच युक्ती वापरली होती. सर्व काही आधीच ठरवलेलं, कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीनं. बस सुटायची वेळ झाली. प्रवासी एकामागोमाग एक चढू लागले. ते दोघेही शांतपणे आत आले. चेहऱ्यावर साधेपणा, पण मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. त्यांनी आपापल्या सीट्स गाठल्या. वरच्या स्लीपरवर शेजारी शेजारी जागा होती. सर्व काही प्लॅनप्रमाणे सुरू होतं. बस हलू लागली. इंजिनचा आवाज, बाहेरच्या लाईट्स, आतली मंद प्रकाश योजना, वातावरणात जणू एखाद्या चित्रपटासारखं. काही वेळ सर्व ठीक होतं, पण अचानक एका कर्मचाऱ्याचं लक्ष त्या सीट्सकडे गेलं. तिकीट तपासणी सुरू झाली. प्रत्येकाकडून ओळखपत्र मागितलं जाऊ लागलं. तेव्हा त्या दोघांपाशी येताच वातावरणात हलकीशी ताण निर्माण झाला. कारण बुकिंगमध्ये काहीतरी वेगळं होतं. कागदावर एक वेगळं चित्र दिसत होतं आणि प्रत्यक्षात काहीतरी दुसरंच. चौकशी सुरू झाली. आवाज अजूनही शांत होता, पण प्रश्न मात्र थेट होते. बुकिंग कोणाच्या नावाने? ओळखपत्र कुठे? सीट्स एकाच प्रकारे का घेतल्या? त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हळूहळू ढासळताना दिसून लागला. ते सुरुवातीला हसून टाळण्याचा प्रयत्न करत होते. काय झालंय? असा सवाल उलट विचारला जात होता, पण नियम स्पष्ट होते. कागदावर जे आहे ते दाखवणं आवश्यक होतं आणि इथेच सगळा खेळ उघड होऊ लागला. बुकिंग करताना दोन्ही सीट्स एकाच प्रकारच्या नावाने घेतल्या गेल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी होती. नियम मोडले गेले होते का, की फक्त गैरसमज होता? यावर वाद सुरू झाला. आवाज चढू लागले. काही प्रवासी जागे झाले. काहींनी डोळे उघडून पाहिलं. वरच्या स्लीपरवरून खाली मान टाकून लोक पाहत होते. काय झालं? काय प्रकरण आहे? अशी कुजबूज सुरू झाली. कर्मचाऱ्याने स्पष्ट सांगितलं, ओळखपत्राशिवाय त्या सीट्सवर बसू येणार नाही. नियम सर्वांसाठी सारखे, पण त्या दोघांना हे अजिबात पटेना. त्यांनी हट्ट धरला, आम्ही इथेच बसणार, आम्ही आधीच पैसे भरले आहेत. वाद आणखी तीव्र झाला. शब्दांची देवाणघेवाण आरेरावीपर्यंत पोहोचली. बसचा वेग कमी झाला. चालकाने मागे वळून परिस्थिती पाहिली. काही क्षणांसाठी बस जणू स्थिर झाली. इतर प्रवाशांनी मध्ये पडून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. रात्रीचा प्रवास आहे, शांत बसा असा सल्ला दिला गेला. काहींनी त्या दोघांना समजावलं, नियम आहेत, पाळा. काही वेळाने वाद जरा निवळल्यासारखा वाटला. ते दोघे खाली उतरून वेगवेगळ्या सीट्सकडे गेले. बस पुन्हा सुरू झाली. बाहेर अंधार गडद होत होता, पण आतल्या मनात मात्र रागाचा ज्वालामुखी पेटलेला होता. त्या तरुणाच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. त्याला शेजारी बसता आलं नव्हतं. त्याच्या मनात एकच विचार घोळत होता, आपल्याला अडवलं गेलं. प्रवास सुरू राहिला. मध्येच काही थांबे आले. काही प्रवासी उतरले, काही चढले. वातावरण पुन्हा सामान्यसारखं झाल्यासारखं वाटत होतं, पण ती शांतता तात्पुरती होती. गंतव्य जवळ येत होतं. पहाटेची चाहूल लागली. बसस्थानकात शिरली. प्रवासी आपापलं सामान आवरू लागले. ते दोघेही उतरायला लागले. उतरताना त्या तरुणीने हळूच काही शब्द उच्चारले. आवाज मंद होता, पण अर्थ तीव्र. सोडू नको, एवढंच. पण त्या एका वाक्याने परिस्थितीचा रंग बदलला. तो तरुण आधीच संतापलेला होता आणि आता जणू त्याला कारण मिळालं. बस थांबताच तो थेट चालकाकडे गेला. काही क्षण शब्दांची देवाणघेवाण झाली आणि अचानक हात उगारला गेला. सगळं इतक्या झपाट्याने घडलं की कुणाला काही कळायच्या आत मारहाण सुरू झाली. प्रवासी ओरडू लागले. काहींनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला. चालक गंभीर झाला. वातावरणात गोंधळ माजला. बसस्थानकावर उपस्थित लोक धावून आले. काहींनी त्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटातच परिस्थिती गंभीर बनली. जखमी चालकाला बाजूला नेण्यात आलं. तो थेट तक्रार देण्यासाठी गेला. घटनेची माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. त्या दोघांवर गुन्हा नोंद झाला. नियम मोडण्यापासून सुरू झालेला वाद आता कायद्याच्या चौकटीत गेला होता. फक्त शेजारी बसण्याच्या हट्टामुळे एवढा मोठा प्रकार घडला होता. प्रवाशांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली. फक्त सीट्ससाठी एवढं, असा प्रश्न सर्वांच्या मनात होता. काहींना धक्का बसला. काहींनी डोकं हलवत नाराजी व्यक्त केली. एक साधा प्रवास, एक साधं बुकिंग, पण त्यामागे आखलेला प्लॅन आणि त्यातून निर्माण झालेला अहंकार, यामुळे संपूर्ण बस प्रवास थरारक बनला. आणि शेवटी उघड झालं ते म्हणजे त्या दोघांनी नियम चुकवण्यासाठी सीट्स वेगळ्या पद्धतीने बुक केल्या होत्या. ओळखपत्राचा प्रश्न आला आणि सगळा डाव उघडकीस आला. शेजारी बसता आला नाही म्हणून राग अनावर झाला आणि त्या रागातून मारहाणीचा प्रकार घडला. बसमध्येच हे काय करायला निघाले होते रे? फक्त शेजारी बसण्याचा हट्ट की नियमांना हरवण्याचा प्रयत्न? पण एका क्षणाच्या रागाने त्यांचा संपूर्ण प्रवास आणि कदाचित आयुष्याचं गणितच बदलून टाकलं. अशी ही घटना ज्याने खरोखरच खळबळ उडवली.